नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, राज्यातील आपण सांगितल्याप्रमाणे राज्यातील काही परिसरामध्ये सकाळपासूनच पावसानं चांगलीच हजेरी लावलेली आहे. तर शेतकऱ्यांच्या बऱ्याच कमेंट येत आहेत. शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता राज्यातील काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. आपण जसा अंदाज सांगितला होता त्याप्रमाणे सकाळपासूनच राज्यातील काही परिसरांमध्ये पावसाला सुरुवातही झाली. राज्यामध्ये आज दुपारनंतर पावसाचा जोर आणखीनच वाढणार आहे. तर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालेलं अनेक परिसरामध्ये दिसत आहे आणि पावसानं काही ठिकाणी हजेरीही लावलेली आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातीलही काही परिसरामध्ये आज सकाळी हजेरी लावली आणि विदर्भातील परिसरामध्येही पावसानं सकाळपासूनच हजेरी लावलेली आहे. तर आता मित्रांनो, दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे. दुपार 1 वाजल्यानंतर आपण राज्यात पाहू शकतोय की मुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा आहे. यामध्ये कोणता परिसर आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर दुपारी 1 वाजल्यानंतर आपल्याला तुळजापूर, पेठ, बार्शी, लातूर, उदगीर, केज, परळी, अहमदपूर, देगलूर या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा या परिसरामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर माजलगाव, परळी, परभणी, नांदेडच्या परिसरामध्येही त्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा आहे. या ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर जिंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद, वाशिम, लोणार, चिखली या ठिकाणीही जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील परिसर असेल खामगाव, अकोला, अमरावती, अचलपूर, वर्धा, आर्वी, यवतमाळ, माकोंडा, उमरेड, नागपूर, भंडारा, देसाईगंज, गडचिरोली, चंद्रपूर, वणी, अलिबाग, यवतमाळ, पुसद, उमरखेड या परिसरांमध्ये विजांच्या कडकडाटासह आज दिवसभरामध्ये त्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आता मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील परिसरामध्ये मात्र आज जोरदार पाऊस राहणार आहे. या परिसरांना तर या परिसरांमध्ये कोल्हापूर, सांगली, जत, वडोज, विटा, कराड, सातारा, सांगली, जेजुरी, बारामती, इंदापूर, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, बार्शी या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर बारामती, दौंड, करमाळा, जामखेड, पुणे, दौंड, जेजुरी, खेड, खोपोली, नगरचा परिसर, बीडचा परिसर, इकडे संभाजीनगर, मराठवाड्यातील जालना, माजलगाव, परभणी, जिंतूर, लोणार या ठिकाणी वैजापूर, श्रीरामपूरच्या परिसरामध्येही विजांच्या कडकडाटासह आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकणातील परिसर कल्याण, डोंबिवली, खोपोली, गोरेगाव, त्याचबरोबर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या परिसरामध्येही त्या ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने या परिसरांनाही आज दिलेला आहे. तर मित्रांनो, आज राज्यातील पावसाचा अंदाज कसा असणार आहे या ठिकाणी आपण संपूर्ण अंदाज जाणून घेतलेला आहे. आता वरचा जो आपला महाराष्ट्राचा परिसर असेल, जसा की मालेगाव, जळगावचा परिसर आहे, अकोला, नंदुरबार, त्याचबरोबर इकडे धुळे, परोळा, अमळनेर, चाळीसगाव, खामगाव, अकोला, बुरानपूर, अकोट, शिरपूर, नवापूर, व्यारा, आव्हा, नंदुरबारचा परिसर, सिल्वासा, वैजापूर, संभाजीनगरचा परिसर या परिसरामध्ये आज काहीसा पावसाचा जोर या ठिकाणी कमी दिसेल. परंतु या ठिकाणीही ढगाळ वातावरण पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन या परिसरामध्येही आज हलक्या पावसाची शक्यता राहील. परंतु या ठिकाणी जास्त पाऊस होणार नाही. आपण जो सुरुवातीला आता परिसर जो पाहिला त्या परिसरामध्ये मात्र आज दिवसभरामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा या परिसरांमध्ये आज देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा झाला आजचा अंदाज. आज या परिसरांमध्ये कशाप्रकारे पावसाचा अंदाज असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी पाहिलेली आहे. तर आज रात्रीलाही राज्यातील काही परिसरामध्ये पाऊस असणार आहे. यामध्ये रात्रीला जळगावचा, मालेगावचा, संभाजीनगरचा परिसरामध्ये पाऊस राहील. त्याचबरोबर इकडे मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, इंदी, पंढरपूर, जत, तुळजापूर या परिसरामध्ये, बार्शीचा, इंदापूरचा परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पावसाचा इशारा आज रात्रीलाही देण्यात आलेला आहे. आता 22 सप्टेंबर रोजी राज्यातील वातावरण कसे राहील याबद्दलही आपण या ठिकाणी आता पाहूयात. तर 22 सप्टेंबर रोजी राज्यातील काही परिसरामध्ये मित्रांनो विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यामध्ये कोकणातील परिसरामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त राहणार आहे. यामध्ये रेवोणा, पणजी, दांडेली, सावंतवाडी, बेळगाव, त्याचबरोबर राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, चिपळूणचा परिसर, गोरेगाव या ठिकाणीही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा या परिसरांना 22 सप्टेंबर रोजी या ठिकाणी दुपारनंतर पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर विजांचा कडकडाट
अलर्ट, ऑरेंज, रेड अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे. अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा या ठिकाणी हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या भागातील अंदाज तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करून संपूर्ण अंदाज विचारू शकता. त्याचबरोबर आपल्या भागातील अंदाज तुम्ही कोणत्या परिसरामध्ये पाऊस झालेला आहे, कोणत्या परिसरामध्ये सध्या पाऊस सुरू आहे, या ठिकाणी तुम्ही कमेंट करून संपूर्ण अंदाज कमेंटद्वारेही तुमच्या भागातील पावसाची स्थिती आताची कशी आहे त्या ठिकाणी कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता. यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.